नमस्कार, दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, ही रेडीमेड नाईटी आहे आणि खूप मोठी नाईटी आहे. म्हणजे मापाची नाईटी आहे, त्यापेक्षा ही नाईटी खूप मोठी आहे. तर नाईटी ही पहा थोडीशी लूजच असते, परंतु ही जी नाईटी आहे याचं शोल्डर पण खूप मोठं आहे, बाही पण खूप मोठी आहे आणि उंची पण खूपच मोठी आहे. तर अशी नाईटी कमी कशी करायची हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. तर पहा, इकडच्या बाजूने अगदी 4-4 ते सेंटीमीटर जास्त आहे आणि हे 4-4 सेंटीमीटर पण फिटिंग करायचं आहे. तर शोल्डर पहा, अगदी 1-1.5 सेंटीमीटर जास्त आहे आणि बाही तर खूपच मोठी आहे, अगदी 4 ते 5 सेंटीमीटर. मग हा गाऊन आहे तो, म्हणजे नाईटी आहे तो मला फिटिंग करायचा आहे. तर उंची पहा कुठे आहे, दोन्ही जर एकमेकाला जोडलं तर पहा खालच्या बाजूने. तर पहा, या नाईटीच्या मापात मी ही नाईटी बनवणार आहे. उंची पण खालच्या बाजूने ही पहा एवढी मोठी आहे, कट करून घेणार आहे. तर खालून पहा, अगदी 5 ते 6 सेंटीमीटर उंची जास्त आहे. तर ही नाईटी अगदी खूप अवघड जाते पहा, म्हणजे बनवण्यासाठी. तर याला दोन्ही बाजूने नॉड पण आहेत, तरी पण मला हे बनवून घ्यायचे आहे. तर मी आता याचं कटिंग चालू करणार आहे. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. खूप अवघड काम असतं पहा, अशी नाईटी वगैरे कटिंग करायचं आणि पुन्हा शिलाई करायचं. तर पहिल्यांदा काय करायला लागतं, याची बाही जी आहे ती उसवून घ्यावी लागते पहा. अगदी ह्याचा धागा जो असतो ना, तो खूप असा स्मूथली असतो आणि ते ओढसतोपर्यंत लगेच निघतो पहा. तर मी ही बाही जी आहे ती कट करून काढलेली, म्हणजे उसवून घेतलेली आहे आणि साईडला काढून घेतलेली आहे दोन्ही बाजूची, आणि थोडासा एक्स्ट्रा पण काढून घेतलेला आहे पहा. दोन्ही बाही उसवून साईडला काढल्यानंतर काय करायचं पहा, जेवढं शोल्डर आहे, जेवढी बाही आपल्याला लागणार आहे तेवढी कट करून घ्यायची. तर प्रथम पहा, मी बाही दोन्ही एकावरती एक ठेवून घेणार आहे, की जेणेकरून मला कटिंग करता येणार. तर पहा, बाहीचं कटिंग, बाही एकावरती एक ठेवून घेतल्या. आता जेवढी बाही मला हवी आहे तेवढ्या बाहीपेक्षा मला, आणि पुढच्या साईडनं पहा गोट आलेला आहे, पुढच्या साईडनं काय झालेला, गोट आलेला आहे ऑलरेडी. म्हटल्यावरती मी पुढच्या साईडनं अजिबात देखील बाही कटिंग करणार नाही. तर बाही गोटाच्या बाजूने अजिबात देखील नाही, तर शोल्डरच्या बाजूने मी काय केलेलं आहे, कटिंग करणार आहे. तर जेवढी मला बाही हवी आहे त्यापेक्षा मी 1 इंच बाही जास्त ठेवणार आहे. अर्धा इंच मला शिलाईसाठी आणि अर्धा इंच बाही, ही नाईटी थोडीशी आकसते पहा वॉश केल्यानंतर, तर अर्धा इंच त्यासाठी ठेवणार आहे. तर 1 इंच बाही मी एक्स्ट्रा ठेवणार आहे आणि मग बाहीची कटिंग आणि प्रॉपर शेपमध्ये कटिंग करून घेणार आहे. तर तुम्ही पण असंच करायचं नाईटी कट करताना. तर बाही प्रॉपर शेपमध्ये आता मी कट करून घेतली पहा. तर बाही प्रॉपर शेपमध्ये कट करून घेतल्यानंतर साईडनं पण थोडंसं काय केलेलं आहे, फिनिशिंग दिलेली आहे. तर आता एक्स्ट्रा आहे फॅब्रिक, ते कट करून काढलं साईडला. आता काय करणार, ही बाही मी मध्य काढून ठेवला आणि साईडला ठेवून घेतल्या, मध्य काढून ठेवला पहा बाहीचा. आता हा नाईटी आहे, तर आता याचं मला शोल्डर पण कमी करायचं आहे. याचं शोल्डर जे आहे ते मी मोजून घेणार आणि किती एक्स्ट्रा आहे ते पाहणार आणि त्यातून ते कट करून काढणार. तर पहा, शोल्डर मोजते आहे मी, शोल्डर किती आहे. तर प्रॉपर आपल्याला जर पाहिजे असेल नाईटी तर असंच मोजून घ्यायचं असतं पहा. तर हे पहा, 1 इंच, 1 ते 1.25 इंच, म्हणजे 1.25 इंच नाईटी जास्त आहे, 1.25 ते 1.5 इंच, म्हणजे 1.25 इंच कट करणार आणि थोडं पाव आहे ते शिलाईसाठी ठेवणार. आणि अशा प्रकारे मी काय करणार, आता हे पहा, बॅकचा जो पार्ट आहे त्याला बॅकचा शेप आहे, म्हणजे फुगर शेप आहे, आणि पुढचा जो आहे तो खोल शेप आहे. तर खोल शेपला थोडासा खोल शेप देऊन घ्यायचा आणि बॅकचा आहे तो कट करून काढायचा. तर पहा, बॅकचा मी कट करून काढला, एक्स्ट्रा होता तेवढा. पुढचा भाग आहे तो थोडासा खोल असा कट करून घेतला कात्रीने पहा, आणि पाठीमागचा थोडासा उभर ठेवला, कारण अगोदर पण त्याचा शेप तसाच होता. तर हीच प्रोसेस मी दुसऱ्या पण बाजूला करणार आहे. दुसऱ्या बाजूला पण अशाच प्रकारे कटिंग करून घेतलेलं आहे पहा, आणि प्रॉपर शेपमध्ये आता ही मी नाईटी कटिंग केलेली आहे. तर खोल भाग, उंच भाग दोन्हीही कट झालेले आहेत. आता काय करणार आहे, याची उंची देखील मी कमी करणार आहे. उंची कमी करणार आहे म्हणजे खालच्या साईडनं कट करणार आहे. तर पहा, गळा याचा प्रॉपर शेपमध्ये आहे, नाहीतर मी शोल्डरवरून देखील थोडासा कमी केला असता, म्हणजे शोल्डर जॉईंट आहे तिथे. तर तिथं शेप आहे गळ्याचा, म्हटल्यावरती गळा जेवढा खोल आहे तेवढाच ठेवायचा आहे मला. तर खालच्या साईडनं पहा मला उंची कट करायची आहे. तर उंची मला एकूण 4-5, तर एकावरती एक व्यवस्थित धरायचं आणि मग कटिंग करायचं. का माहिती आहे का, एकावरती एक म्हणजे याचं लेवल करून घ्यायची, कारण खालीवरती कट होईल. आणि एकावरती एक असे मी 4 पार्ट करून घेतले आणि ते पहा कटिंग करून घेतले. तर शिलाईसाठी 1-1.5 सेंटीमीटर मला लागणार आहे, ते मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे यामध्ये.
तर प्रॉपर कटिंग करून घेतलेलं आहे. तर पहा आता मी याची शिलाई करून घेणार आहे. तर प्रथम बाही आहे ना ती मी जॉईन करणार आहे. तर जॉईन कशी करायची ते पण दाखवणार आहे. तर बाही जॉईन करण्यासाठी प्रथम आहे ना खोल भाग पुढे आणि उंच भाग पाठीमागे आणि बाही जी आहे ती मध्यातून जॉईन करायची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा बाही शोल्डरला जॉईन करताना नाईटीची असो अगर ब्लाऊजची असो अगर ड्रेसची असो तर ती मध्यातून जॉईन करायची असते. पहा तर आता काय केलं, मध्य काढला, मध्यातून बाही जॉईन करायला सुरुवात केली. तर खोल भाग पुढे घेतला पहा आणि उलट बाजूने बाही जोडून घेतली. तर पुढच्या बाजूला आल्यानंतर पुन्हा रिटर्न जायचं. पहा पुन्हा रिटर्न गेले मी आणि पुन्हा मध्यातून पाठीमागच्या बाजूला अशी बाही बसवून घेतली. म्हणजे अजून पाठीमागं हळूहळू अशी बाही प्रॉपर शेपमध्ये बसवून घेतली. तर थोडी थोडी बाही कमी पडलेली आहे कारण आपण मुंड्यातून बाही कट करून काढली होती. पहा उंचीला अगदी 1-1 सेंटीमीटर दोन्ही बाजूनी कट कमी पडलेली आहे बाही. तर 1 सेंटीमीटर पहा आपल्याला 2-2 सेंटीमीटर फिटिंग करायची आहे. गाऊनला काय करायचं आहे, नाईटीला 2 सेंटीमीटर फिटिंग करायची आहे. त्यामुळे तर पहा दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे बाही जी आहे ती शिलाई करून घ्यायची आहे. तर बाहीची शिलाई एकदम परफेक्ट करून झाल्यानंतर काय करायचं, तर साईडनं ना टिपा मारायच्या आहेत. पहा तर आपल्याला दंडघर जेवढा लागायचा आहे त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. म्हणजे जेवढा मला 6 पाहिजे आहे तर मी 6.5 घेणार आहे. कारण नाही ना नाईटी नंतर वॉश केल्यानंतर थोडीशी आकसली कारण ही कॉटनची असते त्याच्यामुळे. तर आपल्याला कमी फिट्ट होऊ नये बाही म्हणून तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आणि एक्स्ट्रा होतं पहा 1 इंच राहिलं होतं. जिथं बाही बसली नव्हती पुरली नव्हती बसवायला तिथं मी कट करून काढलेलं आहे. तर 2-2 सेंटीमीटर दोन्ही बाजूनी मला याला फिटिंग करायची आहे. पहा तर यामध्ये नॉड होती तर ती नॉड मी प्रॉपर शेपमध्ये लावून घेतली म्हणजे त्या शिलाईमध्ये परफेक्ट बसणार आहे. तर पहा निम्म्यापर्यंत जोपर्यंत आपला शीटघेर किंवा कमरघेराच्या खाली जो शीटघेर असतो एवढा येत नाही ना तोपर्यंतच फक्त 2 इंच नाईटी फिटिंग करायची. त्याच्या खाली नाईटी फिटिंग करायची नाही कारण आहे ना ती पायाच्या बाजूला लूज लागते. पहा एकदम म्हणजे घेर तयार होतो खालच्या बाजूला. तर निम्म्यापर्यंतच फिटिंग करायची 2-2 इंच नंतर तिरकस घ्यायचं. म्हणजे काय होणार आहे तर नाईटी प्रॉपर शेपमध्ये फिटिंग होणार आहे. तर धागे वगैरे एक्स्ट्रा काढायचे आणि 3-3 टिपा आतून मारून घ्यायच्या. एक म्हणजे एखादी दुसरी जरी पुन्हा काढायला लागली तरी काही टेन्शन नाही. तर पहा निम्म्यापर्यंतच मी आता ही दुसरी टिप मारली. आता अजून एक मारणार आहे. अशा 3-3 टिपा मी काय केल्या मारून घेतल्या की जेणेकरून एखादी काढायला लागली तरी काही टेन्शन नाही. एखादी दुसरी जास्त असलेली बरंच आहे. तर अशा प्रकारे मी नाईटीला टिप मारून घेतली. अजून एक पहा आणि खालच्या साईडला घेर जसा आहे तसा ठेवायचा आणि मध्यापर्यंतच नाईटी काय करायची फिटिंग करायची. तर पाहू शकता बाही किती शॉर्ट छान आणि मस्त अशी रेडी झालेली आहे. तर अशी नाईटी एकदम फिट्ट पण नाही करायची, अगदी थोडीशी लूज पण ठेवायची कारण वॉश केल्यानंतर थोडीशी अजून दाटसर होते म्हणजे आवळ होते. तर यानंतर पहा इकडची बाही देखील मी आता जोडून घेणार आहे. जसं इकडच्या बाजूला बनवली होती नाईटी तसे सेम टू सेम इकडच्या बाजूला पण फिटिंग वगैरे बनवणार आहे. आणि एक्स्ट्रा आतलं फॅब्रिक जे असतं ते फक्त बाहीचंच कट होऊन काढलेलं असतं. पहा शोल्डरचं कट करून काढलेलं असतं आणि उंचीचं. तर आत फिटिंगचं जे असतं ना ते जास्त कट करायचं नाही कारण फिटिंगचं आहे ते तसंच ठेवायचं आणि त्याला फक्त टिपा घालून फिटिंग करायची. आणि जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. कमीत कमी 1.5 इंच एक्स्ट्रा आतून राहिलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त जे असतं ते कट करून काढायचं. आता बाही मी प्रॉपर शेपमध्ये बसवून घेतली दुसऱ्या बाजूची पण आणि टिप्पा मारून पण फिटिंग करणार आहे दुसऱ्या बाजूला. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही नाईटी फिटिंग करचाल ना त्यावेळेस ते एकदम मस्त अशी बसणार. पहा आणि खूप अवघड काम आहे. एका ब्लाऊजच्या शिलाईला जेवढा वेळ लागतो एवढाच वेळ मला या नाईटीच्या शिलाईला गेलेला आहे. पहा म्हणजे अगदी थोडासा कमी वेळ लागला असेल, अर्धा ब्लाऊजच्या शिलाई एवढा वेळ मला ही नाईटी कटिंग आणि फिटिंग करण्यासाठी गेलेला आहे. तर आता दुसऱ्या साईडला पण मी टिपा मारणार आहे फिटिंगच्या. यामध्ये पहा पॉकेट आला होता तर हा पॉकेट देखील म्हणजे गाऊन नाईटीला पॉकेट आला होता परंतु तो पॉकेट ह्या शिलाईमध्ये गेलेला आहे निघून. तर काही अडचण नाही. पहा प्रॉपर शेपमध्ये जर आपल्याला नाईटी हवी असेल फिटिंग हवी असेल तर 2 ते 2.5-3 सेंटीमीटर आतून फिटिंग करताना ही पॉकेट कसा बसवायचा हा प्रॉब्लेम असतो. मग हा पॉकेट आहे ना काढून टाकलेलाच बरा. तर मी हा पॉकेट आहे ना तो खूप मोठा पण होता आणि एका साईडला नाईटी खाली लोंबल्यासारखी होती पहा नंतर त्याच्यामुळे या पॉकेटच्या ओझ्यामुळे. त्यामुळे तो पॉकेट आहे ना मी काढून टाकणार आहे आणि नॉड आहे ती तशीच ठेवलेली आहे. पहा आतल्या साईडून होती ती
आता 2-2 2.5 सेंटीमीटर फिटिंग करून घेतल्यानंतर पहा खालच्या बाजूला सीट घेराच्या खालच्या बाजूला मी जो घेर असतो ना गाऊनचा तो जसा आहे ते तसा ठेवलेला आहे. तर निम्म्यापर्यंतच फिटिंग करायची आहे. 1.5-1.5 सेंटीमीटर तुम्हाला जेवढी हवी लागते तेवढी. पॉकेट कट करून काढला काहीही अडचण नाही. आणि पहा अशा प्रकारे तो मी पुन्हा पण बसवू शकत होते, परंतु नाही बसवलेलाच बरं, कारण खूप ओझं होतं एका साईडनं आणि नाईट एकचा फिनिशिंग आणि आपण काही ठेवत पण नाही पहा सहसा त्यामध्ये. आता 2 टिपा मारून घेतल्या, अजून एक टिप अशी मारून घ्यायची आणि नाईटीची फिटिंग प्रॉपर झालेली आहे. आता तर सरळ खालच्या बाजूने पहा गोट घालायचं राहिलेलं आहे. उंची आपण कट करून घेतलेली होती ना तिकडे. तर हे झालं. आता याला सरळ करून घ्यायचं नाईटीला आणि याचं फिनिशिंग पहा मस्तच आलेलं आहे. मी दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवट तुम्हाला. आणि शॉर्ट स्लीव पहा खूप छान अशी आणि शॉर्ट शोल्डर तयार झाले, गळा मस्त असा आणि खूप छान अशी ही नाईटी रेडी झालेली आहे. तर खालच्या बाजूने आपण काय केलं होतं, उंची कट करून काढलेली होती. तर इथं काय करायचं, गोट घालून घ्यायचा. तर गोट घालताना पहा एकदा दुमडायचा आणि अजून एकदा दुमडायचं, असा जाड गोट तयार करायचा. आणि कमीत कमी हा गोट 1/2 सेंटीमीटर असला पाहिजे, म्हणजे ही पट्टी तयार होते पहा. पट्टी तयार करून घ्यायची आणि एक टिप मारायची याला, एकच टिप मारायची याला, असं करायचं. एक टिप मारल्यानंतर हे खूप छान फिनिशिंग येतं. तर अशा प्रकारे उंची पण कट करून टिप मारल्याने नाईटीची उंची जी आहे ती कमी होते. तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, नक्कीच करून घ्या. तर एवढी नाईटीचा एवढा छान व्हिडिओ म्हणजे तुमच्याशी मी शेअर केलेला आहे, जो तुम्हाला आवडलाच असेल. आणि प्रॉपर फिनिशिंग पण तुम्ही पाहिलं आहे किती छान आलेलं आहे ते. तर गोल राऊंड शेपमध्ये आणि खूप वेळ लागतो पहा नाईटी फिटिंगला, वेळ लागतो. अगदी अर्धा ब्लाऊज शिवण्या एवढा वेळ माझा नाईटी फिटिंगला गेलेला आहे. आणि पूर्ण खालच्या बाजूने मी याला टीप मारून घेतली आता मस्त अशी. आणि मस्त अशी नाईटी मी फिटिंग करून अगदी हेवी साईज होती त्याची, एकदम स्मॉल साईज तयार केलेली आहे. हेवी साईजची अगदी स्मॉल साईज जी आहे ती मी तयार केलेली आहे. तर पहा हेवी साईजची स्मॉल साईज मी एकदम नाजूक असा नाईटी तयार केला. तर मस्त असा हा नाईटी तयार झाला. तर मापाचा गाऊन मी याच्यावरती टाकून दाखवते कसा झालेला आहे. एकदम प्रॉपर मी अर्धा इंच प्रत्येक वेळेस जास्त ठेवलेला आहे मापाच्या ब्लाऊजपेक्षा, मापाच्या नाईटीपेक्षा.